सर्वात लहान विभाजक मिळवला असता येणाऱ्या संख्येच्या एक अंकी सर्व विभाजकांची बेरीज किती? तर पहा, प्रश्न आपल्याला कशा प्रकारे विचारतात. कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक ती संख्या स्वतः असते आणि सर्वात लहान विभाजक 1 असते. मग 35चा सर्वात मोठा विभाजक 35 आहे आणि 12चा सर्वात लहान विभाजक 1. या दोघांची बेरीज करून जो काही मिळणारी संख्या आहे याच्या एक अंकी विभाजकांची बेरीज आपल्याला विचारली. मग 36चं पहा, 1 हा प्रत्येक संख्येचा विभाजक असतो. समसंख्या 2 याला भाग जाणार, 6 आणि 3 बेरीज 9 येते म्हणून 3 याला भाग जाणार. 4च्या पाड्यामध्ये 36 आहे म्हणून 4 भाग जाणार. 5 एककामध्ये 5 किंवा 0 नाही म्हणून 5 भाग जाणार नाही. 6चा वर्ग आहे म्हणून जाणार भाग. 7च्या पाड्यामध्ये 36 येत नाही, 8च्या नाही, 9च्या पाड्यामध्ये येणार. त्यानंतर पहा, आता एक अंकी संख्या संपलेत. मग बेरीज करायची आपल्याला. 9 आणि 1 10, 6 आणि 4 10, 20 झाले आणि 2 आणि 3 यांची बेरीज येते 5. म्हणजे एकूण बेरीज किती झाले? 25. 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. पुढील प्रश्न, रिकाम्या जागी योग्य पर्याय शोधा. 2 पेक्षा अधिक रेषा परस्परांना एकाच बिंदू छेदतात त्यांना काय म्हणतात? समांतर रेषा, लंब रेषा, एक संपाती का वक्ररेषा? तर एकाच बिंदू छेदणाऱ्यांना म्हणतात एक संपाती रेषा. वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी 250 मिलीचे 36 पिशव्या दूध आणले तर एकूण किती लिटर दूध आणले? 250 गुणिले 36 आपल्याला करायचं आहे. तर पहा, आता गुणाकार करायचा आहे. मग पाहिजे 0 येणार आहे. 25 आपण उलट देखील गुणाकार करू शकतो. 25 चौक 100, 25 5 सव्वाशे, 25 आहे 150 म्हणजे 0 इथे येणार आहे 15. 25 त्रिक 75 आणि 75 आणि 15 यांची बेरीज किती येते? 0 हातचा 1 90 म्हणजे 9000 मिली हे दूध झालं. म्हणजेच काही 9 लिटर झालं. आपल्या लिटरमध्ये उत्तर विचारलं आहे. 3 नंबरच्या पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न पहा. आता ही काय आहे? घनाची आकृती आहे. घनाची नाही, ही आहे घन दुमड्याची आकृती. सोबतची आकृती दुमडून घन बनवल्यास बी हे अक्षर असलेल्या पृष्ठाच्या लगतच्या पृष्ठावर कोणते अक्षर येणार नाही असं विचारले. मग बीच्या लगत पहा, यम आणि वाय आहे. वाय आणि यम तर लगतच येणार. मग पहा, कोणतं येणार नाही? यच येणार नाही, कारण बीच्या अपोजिट यच येणार आहे म्हणून यच येणार नाही. आणि आर आणि के तर लगतच येणार आहेत म्हणून आपल्या 1 नंबरच्या पर्यायाला गोल करायचं आहे. पुढील प्रश्न, खालपैकी एकूण किती विधाने सत्य नाहीत? असत्य असलेलं सांगायचं आहे आपल्याला. एकाच वर्तुळातील त्रिज्या व्यासाच्या दुप्पट असते. त्रिज्या ही व्यासाच्या दुप्पट असते का? नाही. तर व्यास त्रिज्याचं दुप्पट असतं, हे चुकीचं वाक्य आहे. एका वर्तुळात असंख्य जीवा व व्यास असतात, बरोबर विधान आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा त्याची त्रिज्या असते, चुकीचं विधान आहे. वर्तुळातील व्यासांच्या सामायिक बिंदूस वर्तुळ केंद्र म्हणतात, हे देखील बरोबर आहे. ब आणि ड योग्य, म्हणजे 2 विधाने ते योग्य आहेत. 2 दिलेले 1 नंबरच्या पर्यायामध्ये. यालाच तुम्हाला गोल करायचं आहे. 38,500 अधिक